आई गावदेवी ओवळू माता यात्रेनिमित्त छकड्यांच्या बिनजोड जंगी शर्यती आमदार हिंद केसरी पनवेल उरण व सरपंच हिंद केसरी ओवळे आयोजित बैलगाडा बिनजोड शर्यतीची सुरुवात गणरायाच्या प्रतिमेचे पूजन करून अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी यांच्या माध्यमातून तसेच ओवळे ग्रामस्थ मंडळी यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले होते। या बैलगाडा शर्यतीसाठी अनेक बैलगाडा चालक मालक शौकीनांनी सहभाग घेतला होता। यावेळी नंदराज मुंगाजी यांनी बोलताना सांगितले की एक वेगळा इतिहास घडावा म्हणून पनवेल उरणचे आमदार म्हणून हिंद केसरी मैदानात बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। यामध्ये मोठ्या संख्येने बैलगाडा मालक हजर होणार आहेत आणि मोठमोठ्या बैलगाडा स्पर्धा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत। त्याचा आस्वाद सर्वांनी घ्यावा व सदर कार्यक्रमात सहकार्य करावे असे त्यांनी बोलताना सांगितले। तसेच येणाऱ्या सर्व स्पर्धकांचे व प्रेक्षकांचे स्वागत त्यांनी यावेळी केले। खरोखरच ओवळ्या गावामध्ये आई ओवळू माता गावदेवीच्या यात्रेनिमित्ताने बैलगाडी शर्यत आयोजित केली आहे। शर्यत आयोजित करताना आम्ही एक वेगळा इतिहास घडवा म्हणून पनवेल उरणचे आमदार म्हणून हिंद केसरी मैदान हा आयोजित केलेला आहे। यामध्ये मोठ्या संख्येने बैलगाडा मालक हजर होणार आहेत आणि मोठमोठ्या शर्यती बघायला आपल्या प्रेक्षकांना भेटणार आहे। आजचा दिवस आपली आई एकविरा देवी हिचा यात्रा उत्सव मोठ्या थाटाने कार्याला होत आहे आणि तिची बहीण आमची ओवळू माता म्हणून आज त्या निमित्ताने आम्ही बैलगाडी शर्यत आयोजित केलेली आहे। दरवर्षीप्रमाणे सर तुम्ही तुमच्या माध्यमातून चांगल्या बैलगाडीच्या संघटना इथे भरवत आहात आणि चांगला प्रतिसाद तुम्हाला बैलगाडी संघटना देत आहे। कशा प्रकारे त्यांना शुभेच्छा द्या। खरोखरच हा बैलगाडी खेळ म्हणजे हा चांगलाच खेळ रंगलेला आहे। अखंड महाराष्ट्रामध्ये बैलगाडी हा एकच नाद हा खूप शोक प्रेक्षकांचा वाढलेला आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी दत्ता मोकल पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।